गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक आहे खरी, पण जे चाचणी करून येत नाहीत त्यांची चेकपोस्टवरती अँटीजन चाचणी केली जाते। असंख्य लोक सध्या बसने किंवा खासगी वाहनांनी गोव्यात दाखल होत आहेत, पण एकही जण कोरोना पॉझिटिव्ह अद्याप आढळून न आल्यानेही आश्चर्यच व्यक्त केलं जात आहे। थेट पत्रादेवी चेकपोस्टवरून आढावा घेतलाय आमचे पेडण्याचे प्रतिनिधी मकबूल माळगीमनी यांनी। आपण पाहूयात। पत्रादेवी चेकपोस्टवर गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली जाते खरी, पण ही तपासणी खरोखरच होतीये की तपासणीच्या नावाखाली सोपस्कार पार पाडले जात आहेत असा सवाल काहींनी उपस्थित केलाय। बसने किंवा खासगी वाहनांमधून मोठ्या संख्येनं गोव्यात लोक दाखल होत आहेत। पत्रादेवी चेकपोस्टवर तपासणीसाठी लागलेल्या रांगा हेच अधोरेखित करतायत, पण या सगळ्यांची तपासणी होऊन अर्ध्या तासाच्या आत लोक गोव्याच्या दिशेनं पुन्हा प्रवासाला लागतायत। एकूणच चाचणी करून न आलेल्यांची चाचणी करण्यासाठी पत्रादेवी चेकपोस्टवरती लगबग पाहायला मिळते। पाहू शकतात माझ्या मागे बघा इथे लिहिलेलं आहे अँटीजन टेस्ट 250 रुपये आणि सोशल डिस्टन्सिंगला 3 पेरा पाहू शकतात। आणि इथे एक काउंटर आहे बघा, इथे तपासणी करतात या बाजूला आणि मागे इथे एक काउंटर आहे, तिथे देखील चेक केलं जातं। म्हणजे वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या 2 काउंटर इथे आहे आणि तुम्ही मागे पाहू शकता परिस्थिती काय बिकट आहे। आत लोक कसे काय आत राहतात आणि जे स्टाफ आहेत त्यांच्या जीवावर खूप धोका निर्माण होण्याची देखील इथे शक्यता आहे। आता बघू शकता की या बाजूला हे बघा बस कदंब आहे, मुंबईहून बस आलेली आहे। आता इथून ते अँटीजन टेस्ट करणार आहेत आणि पूर्ण अँटीजन जेवढे लोकांनी टेस्ट केलेले प्रवासी जेवढे लोक आहेत ते सगळे आता गोव्यात प्रवेश करणार आहेत। मला कळत नाही की एखादा जरी पॉझिटिव्ह का मिळत नाही, कारण अँटीजन टेस्ट केलं जातं आणि एवढे प्रवाशांमध्ये एक सुद्धा पॉझिटिव्ह का नाही, कारण ते केवळ पैशांचा खेळ आणि लोकांची जी वेळ आहे वाया जात आहे। दरम्यान बसच्या आतूनही आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केला। रोज असंख्य प्रवासी आता पुन्हा गोव्यात दाखल होऊ लागले आहेत। खासगी बसची वाहतूकही वाढल्याचं दिसून आलंय। या बसेसमधून मर्यादित प्रवाशांना घेऊन येणाऱ्या खासगी प्रायव्हेट बस पत्रादेवी चेकपोस्टवरती थांबतात, तिथे बसमधून आलेल्यांची चाचणी केली जाते। तपासणी केल्यानंतर पुन्हा एकदा बस आपल्या मार्गाला लागतात। कितना 22 किया। हाँ नहीं करेगा ना फिर आगे तो गाली गलौज करेगा किया ना, अभी तो जो आएगा चेक करेगा तो गाली गलौज करेगा आगे लोग को। फिर इसमें करा दीजिएगा। चले बाबा आता हे बघा बस गोव्यात प्रवेश करत आहे, पाहू शकतात। आणि या बसमधले जेवढे लोक होते काही वेळा तर त्यांचा इथे रॅपिड टेस्ट करण्यात आला आणि काही बस जात आहे। पहा म्हणजे इकडे काय परिस्थिती आहे आणि लोकांचं कसं वेळ आणि पैसा जातो आणि जे लोक कामगार लोक आहेत त्यांना किती कष्ट करावं लागतं रोज येण्या जाण्यासाठी। आणि हे जे लोक प्रवासी आहेत मुंबईहून गोव्यात येतात ते बिंदासपणे इथे टेस्ट केलं की बिंदास जात आहेत। दरम्यान मजूर असतील, प्रवासी असतील यांचं गोव्यात येण्याचं प्रमाण लक्षणीय आहे। मात्र नियमांचं खरोखरच किती गांभीर्यानं पालन केलं जात आहे यावरूनही शंका उपस्थित केली जाते। या RTO चेकपोस्टाचेर बसेर लोक भरून येतात, त्याशिवाय 4 व्हिलरीन येतात, पण हांगा जे चेकिंग चलता हे रियली चेकिंग चलता की बसचे ते हे करतात की सोपस्कार पुरे करतात, कारण असे हजारांनी लोक येतात, 500-500 हजार लोक दिसाक येतात, तितून एकही पॉझिटिव्ह मेळना ही दुर्दैवाची बाब आसा। मेळा नाही अशी माझी इच्छा आसा, पण खरीच ती सारकी टेस्ट करून तितून जर आसात जाल्यार ते पॉझिटिव्ह तेंच्यांनी दाखोवपाची गरज आसा, ना जाल्यार गोंयाक संपूर्ण पॉझिटिव्हाचो धक्को बसतलो अशें माझें मत आसा। दुसरीकडे तपासणी करण्याचं काम देण्यात आलेल्यांशीही आम्ही चर्चा केली, त्यावेळी एकही जण कोरोना पॉझिटिव्ह का आढळून येत नाही यावर इथल्या लोकांनी काय म्हटलंय तुम्हीच ऐका। बोला। नाव माझं दत्तप्रसाद धारगळकर। आता हांगासर एक बसींतले येयल्ले सगळे फुल पेशंट आसले ते 40 जाण आसले टोटल एका बसीन। हय एका बसीन 40 जाणांची टेस्ट जाली। म्हटल्यार जे येतात पळय गर्दी पडटा तेन्ना आमी डिवायड करता
अर्दे हांगासर सो हांगासर 40 म्हटल्यार एक हांगासर एक जाले आसले एक 30 तरी जाले आसले सो 80 बी पेशंट आसतले टोटल सगळे. म्हाका सांगा आता इतले टेस्ट करता तुम्ही तेतून एकूय पॉझिटिव्ह मेळना पॉझिटिव्ह मेळटा पण मग मेळ्ळ्यार ताका तशें कशें अलाव करतात तुम्ही अलाव करता आमी अलाव करिना तांकां आमकां हे रायटूय ना तांकां अलाव करपाक. सो ते कितें करता इफ सपोज जर कोणें पॉझिटिव्ह मेळ्ळो पेशंट जाल्यार आमी तांकां मॅजिस्ट्रेटा कडेन हँड ओवर करता. कितना चार्जेस लेते हैं आप 250 पर पर्सन. और उधर बाजू में जो है वो 270 लेते हैं क्यों वो तो उन लोगों को ही पता होगा 270 क्यों और हमारा 250. पर आप अलग अलग क्यों मैम इधर एक ही नहीं, एक हॉस्पिटल का नहीं है ना, ये तो विक्टर हॉस्पिटल का है और तो आरएके दो अलग अलग हॉस्पिटल का है इसलिए अलग अलग है. 20 जन नेगेटिव कैसे मिलते हैं मैम नेगेटिव रिपोर्ट हम उनके कलेक्ट करते हैं, हो जाता है नेगेटिव तो ऐसे नहीं ऐसे. लेकिन हमारा 1 अगस्त से शुरू हुआ यहाँ पर तो तभी से सब नेगेटिव ही आता है, पॉजिटिव अभी तक एक भी नहीं आया. एक भी नहीं आया नहीं, हम किट से टेस्ट करते हैं तो पॉजिटिव आया तो पॉजिटिव, नेगेटिव आया तो नेगेटिव. लेकिन हम पहले दिन से नेगेटिव ही आ रहा है, पॉजिटिव नहीं आया अभी तक. पॉझिटिव्ह अभी तक नहीं है नहीं आया, नहीं आया. दुसरीकडे नैबाग चेकपोस्टवरूनही महाराष्ट्रातून गोव्यात कामासाठी येणाऱ्यांची कसरत सुरूच आहे. मागच्या वेळीही गोवन वार्ता लाईव्हनं हा विषय समोर आणला होता. दरम्यान आताही कशा प्रकारे लोक आपल्या दुचाक्या पार्क करून गोव्यात येण्यासाठी कसरत करतायत पाहुयात मकबूल माळगीमनी यांचा हा आढावा. तुम्ही पाहू शकतात माझ्या मागे गाड्या बघा साताऱ्याहून जे गोव्यात कामाला जातात लोक ते त्यांच्या गाड्या आहेत आणि एका बाजूने टेस्टिंग तिथं पत्रादेवी चेकपोस्ट नाकाजवळ इथं केलं जातं आणि तिथे वेगवेगळ्या म्हणजे 2 काउंटर आहेत. 2 काउंटरमध्ये एक काउंटरमध्ये 250 आणि एक काउंटरमध्ये 270 रुपये असे चार्ज केले जातात अँटीजेन टेस्टसाठी. आणि जे महाराष्ट्रातून जे गोव्यात येतात त्यांना अँटीजेन टेस्ट करून सोडलं जातं. त्यात एकही पॉझिटिव्ह मिळत नाही. आता ते इथल्या काही लोकांनी असं सांगितलेलं आहे जे टेस्टिंग करतात अजूनपर्यंत त्यांना एकही पॉझिटिव्ह केस मिळालेला नाही आहे. बरं आहे पॉझिटिव्ह केस मिळूच नाही पण एका बसमध्ये 40 जणं प्रवास करतात आणि कंडक्टर सांगतो 20-22 जणं सांगतात. मग टेस्टिंग लॅबमध्ये सांगतात 40 जण, दुसरा आणि सांगतो 30 जण. हे काहीतरी गोंधळ सध्या दिसायला लागलेले आहे. गोवन वार्ता लाईव्हसाठी पेडण्याहून मकबूल माळगीमनी.